मुंबई अग्निशमन दलामध्ये बोरोली अग्निशमन केंद्रामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे रक्षाबंधन करिता. आमच्या येथील सर्व कर्मचारी त्याच्यामध्ये महिला वर्ग पण आज मुंबई अग्निशमन दलामध्ये फायर करत आहेत. आमचे शिफ्ट इंचार्ज प्राऊड ऑफ यू. पीसी सर आहेत, आमचे नाना सर आहेत आणि काळसकर सर आहेत आणि आमचे सगळे कर्मचारी वर्ग आहे. तुम्ही आज आम्हाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा करू शकता आणि आनंद साजरा करू शकता. ओके, धन्यवाद. रक्षाबंधन म्हणजे आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या प्रेमाची आणि संरक्षणाची आठवण ठेवण्याचा दिवस. पण यंदा आम्ही राखी बांधली त्या भावांना जे संपूर्ण समाजाचं रक्षण करतात. यंदाचं रक्षाबंधन आम्ही साजरं केलं बोरिवली फायर ब्रिगेड आपल्या धाडसी अग्निशामक दलातील भावांसोबत. हे भाऊ रक्ताचे नाहीत, पण नातं मनाचं आहे. आग असो, संकट असो किंवा कोणाचंही आयुष्य धोक्यात असो, हे वीर स्वतःचा विचार न करता धावून जातात. नाही, हा फक्त रक्षाबंधनाचा कार्यक्रम नव्हता, तर हा होता त्यांच्या धैर्याला, त्यागाला आणि समाजासाठीच्या सेवेला सलाम करण्याचा एक छोटासा प्रयत्न. त्यांच्या कार्याची तसेच वेगवेगळी टेक्नॉलॉजीने उपलब्ध असलेल्या गाड्यांची अगदी व्यवस्थित माहिती तर दिलीच, त्याशिवाय लेडी फायर फायटर आमच्याकडे आहेत आणि त्या किती सक्षम आहेत हे अभिमानाने बोलले. त्याचा नक्कीच आम्हाला आनंद झाला. ताज हॉटेलवरील हल्ला, तिथे त्यांनी कसे काम केले, त्याचप्रमाणे त्यांचे वेगवेगळे अनुभव, त्यांच्या कामाची सिस्टीम कशी आहे, आधुनिक यंत्रणा कशी कार्यरत आहे, त्यासाठीचे शिक्षण, प्रशिक्षण, परीक्षा, ट्रेनिंग याबद्दल सर्व माहिती मिळाली. त्यामुळे आमच्या ज्ञानात नक्कीच भर पडली आणि त्याचबरोबर वीरांबद्दल अजून आपुलकी निर्माण झाली. सलाम त्यांच्या कामाला. आपल्याला ना यांच्या कामाची काहीच माहिती नसते आणि ती सर्वसामान्यांपर्यंत खरी पोहोचली पाहिजे. त्यामुळे ते कोणकोणत्या सेवा पुरवतात, त्याचप्रमाणे यांची सेवा कशी विनामूल्य आहे, यासारख्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि त्या माहीत करून घेणं फार गरजेचं आहे असं मला त्या क्षणी वाटलं. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस, फायर ब्रिगेडचे जवान, त्याचप्रमाणे इतरही सुरक्षा दल यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आयुष्य जगत आहोत. आमच्या खऱ्या रक्षकांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचे खूप खूप आभार.